अमित शहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। इंडिया आघाडीच्या खासदारांनी सेबीकडे तक्रार केली आहे। शहांच्या शेअर मार्केटच्या वक्तव्यावरून तक्रार करण्यात आली आहे। निवडणूक निकालापूर्वी अमित शहांनी वक्तव्य केलं होतं। लोकसभा निवडणूक 2024चे निकाल जाहीर होण्यापूर्वी 3 जूनला शेअर बाजारामध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। त्यावेळी मात्र बाजारामध्ये कमालीची पडझड झाली आणि यामध्ये लोकांचे कोट्यावधी रुपये गुंतवणूकदार आहेत त्यांचे कोट्यावधी रुपये बुडाले होते। काँग्रेसने नुकताच शेअर बाजारातील या चढउताराला सर्वात मोठा घोटाळा ठरवून जेपीसी चौकशीची मागणी केली होती। आता देशामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानं पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेत आलाय। त्यांना आम्ही सांगितलं की हे इतकं सोपं साधं नाही। तुम्ही नुसतं आमचं पत्र घेतलं आणि उद्या आम्हाला एक्नॉलेजमेंट आपलं पत्र मिळालं नाही। आम्हाला याची चौकशी हवी आहे आणि ती गंभीरपणे याची चौकशी तुम्ही केली पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे। कारण सर्वसामान्य माणसांना 30 लाख कोटी रुपयांना यांनी गंडवलंय आणि याचा नफा कुणाला झाला ते पण कळू द्या ना। मग त्याच्यामध्ये राजकारणी माणसांचे काही परिवार आहेत असंही त्याच्यामध्ये माहिती कळते। पण ही सगळी माहिती इकॉनॉमिक टाइम्स असेल किंवा आणखी वर्तमानपत्र असेल तुमच्यासारख्या माध्यमातून कळते। त्याची सत्यता पडताळून पाहण्याचा अधिकार इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार यांचा आहे। ते सेबीने करावं अशी मागणी आम्ही आज केलेली आहे।